तर अकोल्यातून आपल्या प्रतिनिधी वर्षा मोरे आपल्या सोबत जोडल्यात। वर्षा, दुपारचा 1 वाजतोय, सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। 1 वाजेपर्यंत अकोल्यामध्ये काय स्थिती आहे, किती प्रमाणात, किती टक्केवारी आहे मतदानाची? नक्कीच जगदीश, अकोला लोकसभा मतदारसंघातील मी आता सध्या ग्रामीण भागात आहे, कुटासा या भागात आहे। जी। इथे सकाळपासून जे लोक मतदान करत आहे, इथे अर्धा तास लेट मतदान सुरू झालेलं आहे आणि आतापर्यंत 11 वाजेपर्यंत जे आहे मतदानाची टक्केवारी जी 17.37% एवढी झालेली होती जगदीश। आणि सोबतच महत्वाचं म्हणजे प्रशासनाने जे सांगितलं होतं की सर्व सुविधा यांना प्रोव्हाइड केलेल्या आहेत, परंतु तसं न असता इथे मतदारांना सुद्धा पिण्यासाठी पाण्याची पाण्याचं सुद्धा इथे नियोजन कुठेही दिसून आलेलं नाही। अकोला जिल्ह्यातही तसंच होतं, अकोल्यातही तसंच होतं। 3 मतदार केंद्रावर आम्ही स्वतः जाऊन आलो, आम्हाला सुद्धा पिण्याचं पाणी कुठेही उपलब्ध करून देण्यात आलं नव्हतं जगदीश। जी, धन्यवाद वर्षा दिलेल्या माहितीबद्दल। महाराष्ट्रातील 8 मतदारसंघात सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे। 11 वाजेपर्यंत 17 ते 18% मतदान पार पडले। सर्वाधिक मतदान परभणीमध्ये 11 वाजेपर्यंत पार पडले, 21.77। तर बाकी ठिकाणी 18 ते 20 या दरम्यान या टक्केवारीमध्ये मतदान पार पडते। विदर्भ मराठवाड्यात हे मतदान सुरू आहे। या दोनही ठिकाणी विदर्भ मराठवाड्यात उन्हाचा तडाखा वाढलेला आहे। दुपारी उन्हाचे हे प्रमाण जास्त असतं, त्यामुळे काही प्रमाणात दुपारी मतदानाचा टक्का हा घसरतो। मात्र सकाळी आणि संध्याकाळी मतदार हे घराबाहेर पडतात आणि मोठ्या प्रमाणात मतदान करतात। तर सकाळी 11 वाजेपर्यंत या विदर्भ मराठवाड्यातील 8ही मतदारसंघात 18 ते 20% मतदान पार पडले।